बालेन शाह हे सध्या नेपाळच्या राजकारणातील सर्वात चर्चेतले व्यक्तिमत्व आहेत. कारण ते रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरमधून थेट काठमांडूचे महापौर आणि आता नेपाळचे पंतप्रधान बनले. त्यांच्या अनपेक्षित आणि वादळी राजकीय प्रवासामागची मुख्य कारणे पाहूयात. मार्च 2025च्या तरुण केंद्रित आंदोलनानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बालेन शाह यांनी प्रचंड विजय मिळवला आणि ते नेपाळचे पंतप्रधान बनले. स्वतंत्र आणि तरुण चेहरा. पारंपरिक राजकीय पक्षांना कंटाळलेल्या तरुणांसाठी बालेन बदलाचे प्रतीक म्हणून उदयाला आलेले आहेत. कोणत्याही मोठ्या राजकीय पार्श्वभूमीशिवाय त्यांनी राजकारण बदललेलं आहे. काठमांडूचे महापौर म्हणून काम पाहिलं. काठमांडूचे 15वे महापौर म्हणून निवडून आल्यानंतर त्याने शहरातील भ्रष्टाचारविरोधी मोहीम, फुटपाथ अतिक्रमण हटाव आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या कठोर निर्णयांद्वारे आपली प्रतिमा एक कडक प्रशासक अशी बनवली. सोशल मीडियावर सक्रियता. एक माजी रॅपर असल्याने ते तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधतात. त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली. यात भारताच्या नवीन संसद भवनातील अखंड भारत नकाशाला प्रत्युत्तर म्हणून ग्रेटर नेपाळचा नकाशा कार्यालयात लावणं आणि आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालणं यामुळे ते चर्चेत राहिले. बालेन शाह हे मूळचे स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि प्रसिद्ध रॅपर आहेत. काठमांडूचे मेयर म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली. नेपाळच्या राजकारणामध्ये पारंपरिक पक्षाचे वर्चस्व मोडून त्यांनी कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेता अपक्ष पंतप्रधानपद मिळवलं, जे नेपाळी राजकारणातील एक मोठं परिवर्तन मानलं जाते. पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी घेतलेले निर्णय चर्चेत आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2025च्या जेनझी आंदोलनात शहीद झालेल्या 27 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय जाहीर केला. माजी पंतप्रधानांसह भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नेपाळमध्ये राजकीय खळबळ उडाली. बालेन शाह हे त्यांच्या कडक राष्ट्रवादी भूमिकेमुळे ओळखले जातात. यापूर्वी काठमांडूमध्ये ग्रेटर नेपाळचा नकाशा लावणं आणि भारतीय चित्रपट उदाहरणार्थ आदिपुरुष यांच्यावर बंदी घालण्याची धमकी देणं यामुळे ते भारताच्या संघर्षात आले. त्यांच्या या भूमिकेमुळे भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये नवीन काय घडामोडी घडतात यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर तरुण, अभ्यासू आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कडक भूमिका घेणारा युवा नायक म्हणून बालेन शाह नेपाळमध्ये सध्या लोकप्रिय झालेले पाहायला मिळतात. आपल्याला बालेन शाह यांच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.